अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर मासिक धर्म आला, पिरियड्स आले, तर आपल्याला सेवा कशी करायची आहे, मासिक धर्म आल्यानंतर आपल्याला कुठले नियम पाळायचे आहे। मनामध्ये सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण मासिक धर्म असल्यामुळे आपण करू शकत नाही। तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे। बघा, नवरात्र आता अगदी 1-2 दिवसावर नवरात्र घटस्थापना आहे आणि नवरात्र सुरू होते। सगळेजण बऱ्याचशा घरांमध्ये घट जे आहे ते बसवले जातात। काहींकडे घट बसवले जातात तर काहींकडे घट नाही बसवत, अखंड दिवा लावतात। पण तुम्ही घट बसवा नका बसवू, पण तुम्हाला देवी यायची या 9 दिवसामध्ये सेवा करायची आहे, करा। बघा, आपण आहे ना दुःखालेखामध्ये देव करतो, पण हे जे प्रभावी दिवस असतात ना, या दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची असते। मग दुःख आल्यावर आपल्याला म्हणायची गरज पडत नाही की मी एवढं करते तेवढं करते, तरी पण मग का माझ्या बाबतीत असं घडतं। कारण हे जे प्रमुख दिवस असतात ना, असे नवरात्र म्हणा, दिवाळी, लक्ष्मीपूजन, अमावस्या, पौर्णिमा, या दिवशी आपण हे अगदी छोटे छोटे उपाय केले ना, तर अगदी मोठ्या मोठ्या संकटांपासून आपला बचाव होतो। तर त्यामुळे या 9 दिवसांमध्ये आपल्याला सेवा करायची आहे। पण ताई, सेवा करण्याची इच्छा आहे, पण पहिल्याच दिवशी माझा मासिक धर्म येणार आहे, दुसऱ्या दिवशी येणार आहे, तर मध्येच येणार आहे, तर मग काय करायचं। तर बघा, त्याबद्दलच आता सेवा कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते। बघा, या नवरात्रीमध्ये आपण देवीची, आपल्या कुलस्वामिनीची दोघं वेळेस सकाळ संध्याकाळ आपल्याला आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य म्हणजे अगदी पंचपक्वान्न काही नाही, जे आपल्या घरामध्ये वरण भात भाजी पोळीचा स्वयंपाक होईल तो दाखवायचा आहे। एखाद्या दिवशी नाही जमलं, तुम्ही दूध साखरेचा तो सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। आणि या 9 दिवसामध्ये देवीला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची खूप जास्त प्रमाणामध्ये देवीचा प्रभाव असतो, म्हणून आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे। मग पिरियड झालं तर काय करायचं। आता बघा, महिलांची ही गोष्ट जी आहे ती आपण टाळू शकत नाही, हे आपण थांबवू शकत नाही, हे चक्र आहे। पण आता काही लेडीज जे आहे त्या टॅबलेट्स घेऊन पुढे मागे जी आहे ती डेट करून घेतात। पण बघा, या टॅबलेट्समुळे आपल्या शरीराला सुद्धा त्रास होत असतो। त्यामुळे जेवढ्या नॅचरल गोष्टी आपल्या बाबतीत होतात तर त्या झाल्या तर काही हरकत नाही आहे। पण बघा, मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की मग मला सेवा करता येणार नाही, कारण पिरियड झाल्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवस आपले जे आहेत ते तसेच जातात। आपण कुठल्या ग्रंथाला, देवांना वगैरे हात लावू शकत नाही। मानलं तर या सगळ्या गोष्टी आहेत। आता काही लोक असं पण म्हणतात की असं काही नाही आहे, पण बघा, तुमच्यावर आहे। तुम्ही जर ह्या गोष्टी मानत असाल तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा। कारण बरेचसे लोक असे पण असतात कमेंट करणारे की ताई, असं काही नाही आहे की पिरियड झाल्यावर हे करू शकतो। तुम्ही करत असाल तर ठीक आहे, तुम्ही करू शकतात, पण जे या गोष्टी पाळतात, हे जे नियम पाळतात की मासिक धर्मामध्ये आपण देवाच्या गोष्टींना हात लावत नाही, त्यांच्यासाठी माहिती आहे। तर बघा, असं टॅबलेट्स वगैरे घेऊन तुम्ही असं आपल्या शरीराला त्रास करून घेऊ नका। तर यासाठी तुम्हाला मी एक सांगते की समजा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि समजा आज तुमचे पिरियड सुरू झाले, तर तुम्ही घरामध्ये कोणी मुलगी असेल, तुमची सासूबाई असतील, कोणीही तुमच्या घरामध्ये असेल, पुरुष आपला नवरा वगैरे असेल, मुलगा असेल, तर त्यांच्याकडून तुम्ही बघा या ज्या देवीची सेवा वगैरे जी आहे, देवींची आंघोळ वगैरे हे तुम्ही करून घ्या। कारण बघा, घटस्थापनेचा दिवस हा खूप पवित्र दिवस आहे। त्या दिवशी आपल्या देवांची आंघोळ, पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या पाहिजे। घट पण तुम्ही बसवत असाल, तुम्हाला पिरियड झाले, तर तुम्ही कोणी शेजारी असाल, कोणी ओळखीच्या ताई असाल, त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या। तुमच्या नवऱ्याला सुद्धा तुम्ही सांगू शकता, ते सुद्धा बसवू शकतात, असं काही नाही। कारण कुलस्वामिनीची ती सेवा आहे, आपली कुलस्वामिनी आहे, मग आपल्या नवऱ्याची सुद्धा ती असते ना, म्हणून असं काही नाही की पुरुषांनी नाही, ते तुम्हाला मदत, म्हणजे घरातली मुलगी आहे, वडील आहे, त्यांनी एकमेकांना मदत करून घट बसवले तरी हरकत नाही आहे। किंवा तुमची मैत्रीण आहे, कोणी शेजारी आहेत, कोणी तुमची बहीण आहे, आई आहे, त्यांच्याकडून तुम्ही घट जे आहे ते बसवून घेऊ शकतात। आता समजा नवरात्रीच्या मध्येच जर पिरियड झाले तर काय करायचं। तर बघा, तुमचे पती, तुमचा मुलगा, मुलगी, घरातील कोणाकडून तुम्ही समजा अखंड दिवा लावलाय, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून तेल टाकून घ्या। त्यानंतर देवीच्या फोटोकडून रोज त्यांच्याकडूनच तुम्ही माळ वगैरे जी आहे ती बदलून घ्या। फक्त त्यांनी आंघोळ केल्या लगेच हे केलं पाहिजे। म्हणजे काय, आपण स्त्री असं असते ना, एका जागी आपण बसू नाही शकत, आपण घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतो, म्हणून त्यांना स्पर्श होऊ नये म्हणून आपण काय करायचंय, समजा आपल्या मुलीची आंघोळ झाली तर लगेच सांगायचं, बाबा तू देवीला पहिले हार जो आहे तो अर्पण करून दे, दिव्यामध्ये तेल टाकून दे, असं पहिलेच तुम्ही आंघोळ केल्या सांगून द्यायचं आहे। आणि शक्यतो तुम्ही पूजेपासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा। आता बघा, फक्त सेवा जी आहे, आपण समजा दुर्गा सप्तशतीचा पाठ करताय, तर आपण ग्रंथ हातात वगैरे घेऊन सेवा करू शकत नाही। आणि उपवास चालू आहे तो तुम्ही करू शकतात, उपवास बघा, उपवास करू शकतो, त्याला काही नाही आहे। नैवेद्य जो आहे तो आपल्याला देवीला तुम्ही वाहू शकतात। नैवेद्य जो आहे तो दुसऱ्यांकडून तुम्ही वाहू शकतात। फळ वगैरे जे आता बघा, काही महिला म्हणतील की मी मग स्वयंपाक केला आणि नैवेद्य मुलीने दिलं तर चालेल का। मग त्यापेक्षा तुम्ही एक काम करा,
तुम्ही बाहेरून काहीतरी फळ वगैरे आणत आणि त्या दिवशी तुम्ही देवी आईला फळ अर्पण करा, कारण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला नैवेद्य जो आहे तो अर्पण करायचाच आहे. असे अगदी सोपे मार्ग काढून आपण खंड न पडू देता ही सेवा जी आहे ती पूर्ण करू शकतो. ठीक आहे. आणि आता बघा, आपण सेवा करणार नाही तर आपण काय करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या मासिक धर्माच्या काळामध्ये, पिरियडच्या काळामध्ये कुठेतरी महिलांची थोडीफार चिडचिड होत असते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आपण तर महत्त्वाचं म्हणजे या 9 दिवसामध्ये आपल्याला थोडंसं, समजा मासिक धर्म जर आला तर रागावर कंट्रोल करा. चिडचिड होऊ नका देऊ, या गोष्टींकडे लक्ष ठेवा. आणि तुमचे पिरियड, समजा पिरियड्समुळे 4 दिवस गेले तर तुम्ही 5व्या दिवशी डोक्यावरून नाहून तुम्ही तुमची सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता. त्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये बघा, आजकाल मोबाईलमध्ये यूट्यूबवर वगैरे सगळीकडे सगळं अवेलेबल आहे. ग्रंथांना आपल्याला हात लावायचा नाही ना, मग तुम्ही मोबाईलमध्ये काही गोष्टी, पोथी जे आहे ते त्या ऐकू शकतात. त्यानंतर श्रीसूक्त तुम्ही ऐकू शकतात. दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा तुम्ही मोबाईलवर ऐकू शकतात. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू जप करा, 99 मंत्राचा जप करा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, हे जे आहे याचे तुम्ही पाठ करा. सेवेचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे की आपल्याला काय काय वाचायचं आहे, काय काय नाही. फक्त या गोष्टींना हात न लावता मोबाईलमध्ये सर्व काही आहे तर ते तुम्ही, किंवा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये काही आहे, ग्रंथामध्ये काही आहे, त्याचा फोटो काढून तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकतात. म्हणजे बघा, आपली जर इच्छा असेल ना तर आपण सगळं काही करू शकतो. फक्त काय की देवाला आपल्याला स्पर्श करायचं नाही. पण मनाने आपण, असं नाही की मनामध्ये सुद्धा देवनी आणायचं, असं बिलकुल नाही. आपण मानसिक पूजा तर करूच शकतो. शेवटी मनातला भाव आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. भले मग तुम्ही समजा तुम्हाला मासिक धर्म वगैरे नाही, तुम्ही हा ग्रंथ वाचताय पण तुमचं लक्षच नाही, मग त्याला काय अर्थ आहे. या उलट समजा तुम्हाला मासिक धर्म आहे पण अगदी मनापासून, मनामध्ये तुम्ही जप कंटिन्यू करताय. तुम्ही समजा कुठे ऑफिसला जाताना वगैरे तुम्ही जप करताय, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, अशा वेळेस तुम्ही मनामध्ये कंटिन्यू जप सुरू ठेवा. तुमच्या कुलदेवीचा जप तुम्ही सुरू ठेवा. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मासिक धर्म संपल्यानंतर तुम्हाला केस वगैरे स्वच्छ धुवून तुमच्या घरामध्ये थोडं तुम्ही गोमूत्र शिंपडा. फरशी वगैरे तुम्ही फरशी पुसाल त्यामध्ये सुद्धा तुम्ही गोमूत्र टाका. आणि 4 दिवसामध्ये ते वापरलेले कपडे जे आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून मगच वापरा. त्यानंतर पांघरायला जे तुम्ही घेतलं होतं ते परत तुम्ही पिरियड संपल्यानंतर ते पांघरू नका, ते पण तुम्ही धुवून टाका. देवी आईला नमस्कार करा, क्षमा याचना मागा की देवी आई, माझ्याकडून या 4 दिवसामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ कर. आपली देवी आई आपल्यासाठीच आहे, ती आपल्या लेकराचं ते सगळं ऐकून घेते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे मानसिक पूजा करायची आहे. छोटे छोटे नियम पाळून तुम्हाला 9 दिवस अखंड पूजा करायची आहे. म्हणजे बघा, तुम्हाला कुठे असं पश्चाताप पण नाही होणार, अरे माझा 2च दिवस सेवा झाली आणि 3ऱ्या दिवशी असं झालं, पिरियड झाले आणि मी करू शकले नाही. म्हणून या गोष्टी करू शकतात तुम्ही. असे काही तोटके काढून आपण काहीतरी, मनामध्ये इच्छा असेल ना, मग आपण कसं पण ती पूर्ण करत असतो. फक्त मनाने करणं हे खूप गरजेचं आहे. मनाने केलेली पूजा ही आपल्या आईपर्यंत लवकर पोहोचते. नाहीतर तुम्ही सगळं करताय पण मनात भाव नाही, त्याला काही उपयोग नाही आहे. म्हणून मी सगळ्या लेडीजला सांगते, पिरियड झाले तरी बिलकुल नाराज होऊ नका. मला दोष लागेल का, काही अशुभ होईल का, असा विचार पण मनामध्ये आणू नका. मासिक धर्म हा नैसर्गिक आहे, मुद्दाम कोणी काही हे करत नसतं. म्हणून नाराज बिलकुल होऊ नका. आपली देवी आई ही पण एक स्त्रीच आहे, त्यामुळे ती सगळं आपलं समजून घेऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेवा करा. आणि अखंड सेवा जी आहे ती आपल्याला 9 दिवसामध्ये करायची आहे. अशा प्रकारे अखंड सेवा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.